पोलिसांच्या कर्तव्यनिष्ठेची जागा जेव्हा मनी आणि मसल पॉवर असणारे गब्बर घेतात तेव्हा सामान्य लोकांना न्याय मिळत नाही. हा डायलॉग आहे रील स्टार या मूवी मधला. हाच डायलॉग मूवी सोडून आपल्या रिअल लाईफ मध्ये कितपत खरा आहे, तुम्हाला खरा वाटतो का? वाटत असेल तर का? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की द्या. नमस्कार, मी सुदर्शन जाधव. रील स्टार या मूवीचा ट्रेलर रिव्ह्यू सुरू करू. तर ट्रेलर पाहून आपल्याला बेसिक स्टोरी लाईन समजते. ती अशी की सुमित नावाचा एक गरीब व्यक्ती आहे जो सायकल वरून काही वस्तू विकतोय. तो रील स्टार देखील आहे किंवा तो पुढे जाऊन रील स्टार बनतोय. त्याची एक छोटीशी फॅमिली आहे, हॅपी फॅमिली आहे. त्याची बायको आणि 2 लहान मुलं. एकंदरीत फायनान्शियली खूप ते श्रीमंत जरी नसले तरी त्यांची एक छोटीशी हॅपी फॅमिली आहे. एका सीन मध्ये ती बायको सुमितला असं देखील म्हणते की आपली स्वप्न पूर्ण होतील ना, म्हणजे त्या फॅमिलीचं काहीतरी एक छोटंसं स्वप्न आहे. परंतु तेव्हाच त्या फॅमिलीवर येते खूप मोठं संकट. सुमित ज्या ठिकाणी सायकलवरून त्या काही वस्तू विकायला जातो त्या बाजारपेठेत होतो बॉम्बस्फोट, आणि त्या बॉम्बस्फोटाचा आरोप किंवा संशय येतो त्या छोट्या छोट्या व्यापाऱ्यांवर जे सायकलवरून छोट्या मोठ्या वस्तू विकतायत. त्यानंतर काही सीन असे जिथं सुमितला मारण्यासाठी त्याच्या मागे काही लोक धावतायत. काही ठिकाणी सुमितला मारहाण होते असं आपल्याला दिसतंय आणि काही ठिकाणी सुमित देखील प्रतिकार करतोय, फाईट बॅक करतोय असं देखील दिसतंय. दुसरीकडे आहे प्रसाद ओक यांचं कॅरेक्टर. ते एक प्रामाणिक इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट आहेत. त्यांच्या हाती काहीतरी बातमी गावली, खूप मोठी बातमी असं ट्रेलर मध्ये आपल्याला समजतं. परंतु त्यांचे बॉस त्यांना म्हणतायत की तुझं हे इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम आहे ते माझ्या कंपनीला प्रॉब्लेम उभं करणार आहे. त्याचबरोबर प्रसाद ओक यांना देखील मारण्याचा प्रयत्न केला जातोय हे देखील आपल्याला ट्रेलर मध्ये पाहायला भेटतं. म्हणजेच एकीकडे सुमित आहे जो गरीब सायकलवरून वस्तू विकणारा परंतु सोशल मीडियावर फेमस असणारा रील स्टार, दुसरीकडे एक प्रामाणिक इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट. आणि या दोघांच्याही जीवावर कोणतर उठलंय. कदाचित या दोघांकडे अशी कोणती तर बातमी असेल ज्यामुळे कोणाला तर मोठा प्रॉब्लेम होणार आहे, म्हणून ते लोक यांच्या जीवावर उठलेत. आता ते लोक कोण तर ते देखील आपल्याला समजतं. तात्या म्हणून एक राजकारणी आहेत, ते कोणाच तर खून करतायत असं देखील दिसतंय आपल्याला. त्याचबरोबर काही पॉलिटिशियन्स आपल्याला दिसत आहेत, काही बिझनेसमॅन आपल्याला दिसत आहेत. आणखीन एक गोष्ट, प्रसाद ओक आणि सुमित या दोघांच्या आयुष्यात येणारे जे संकट आहेत त्याच्यामध्ये काहीतरी कनेक्शन असणार आहे. कारण एका सीन मध्ये त्या दोघांच्या हातामध्ये हातकडी बांधलेली आहे आणि ते दोघं मिळून कोणाशी तर लढतायत. म्हणजे रील स्टार ही एक संघर्षाची कहाणी असणार आहे आणि त्या संघर्षामध्ये एका साईडला असणार आहेत मनी आणि मसल पॉवर असणारे लोक आणि दुसऱ्या साईडला असणार आहेत एक सामान्य गरीब परंतु रील स्टार ज्याच्या मागे सोशल मीडियाची ताकद आहे आणि एक प्रामाणिक इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट ज्याच्या मागे प्रामाणिक पत्रकारितेची ताकद असणार आहे. आता मी तुम्हाला 3 फोटो दाखवतो. हे 3 फोटो जर तुम्ही पाहिले तर यामध्ये कॉमन गोष्ट तुम्हाला दिसेल, ते म्हणजे अमिताभ बच्चन यांचे फोटो. जर तुम्ही अमिताभ बच्चन यांचे जुने चित्रपट पाहिले असतील त्यातल्या काही पॉप्युलर मूवी मध्ये रिच वर्सेस पुअर किंवा गुड वर्सेस बॅड असा कॉन्फ्लिक्ट दाखवला होता आणि अमिताभ बच्चन यांचं कॅरेक्टर अँग्री यंग मॅन म्हणून आपल्या समोर येतं जे वाईट श्रीमंत लोकांच्या विरोधात उभारून लढा देतं. सुमित हा त्यांचा फॅन आहे असं या मूवी मध्ये दाखवलं जाणार आहे. आणि अमिताभ बच्चनचे काही जे फेमस मूवीज आहेत त्यामध्ये त्यांनी तसा संघर्ष केला होता, रिच वर्सेस पुअर, गुड वर्सेस बॅड, तसाच संघर्ष आपल्याला या मूवी मध्ये देखील पाहायला भेटणार आहे. आता या फ्रेम मध्ये पहा, इथं जर तुम्ही झूम केलं तर ते गाणं देखील अमिताभ बच्चन यांच्या शोले या मूवी मधलं आहे. आता या ट्रेलर मधले ऍक्शन सिक्वेन्स पाहून मला थोडस साऊथचा टच मला वाटतोय आणि तो ऑब्वियस आहे कारण मूवीचे दोन्ही डिरेक्टर म्हणजे सिमी आणि रॉबिन हे दोन्ही डिरेक्टर साऊथचे. मूवीची कथा लिहिली सुधीर कुलकर्णी यांनी. मूवीला म्युझिक असणार आहे विनू थॉमस यांचं. ट्रेलर मध्ये तर ऍक्शन सिक्वेन्स, सिनेमॅटोग्राफी, बीजीएम, कलर ग्रेडिंग या गोष्टी मला चांगल्या वाटतायत. परंतु मूवी मध्ये स्टोरी, स्क्रीन प्ले, डायलॉग, ऍक्शन सिक्वेन्स, बीजीएम, सॉंग्स आणि एकंदरीत मूवी कशी असणार आहे, मला ते आवडले की नाही हे मी मूवीच्या रिव्ह्यू व्हिडिओ मध्ये सांगणारच आहे. तो व्हिडिओ अपलोड केल्या गेल्या तुम्हाला पाहायला भेटावा, त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळावं यासाठी आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्ही जर इथपर्यंत पाहिला असेल तर माझं काम थोडंसं तुम्हाला आवडलं असेल म्हणूनच तुम्ही या व्हिडिओला लाईक करू शकता. आणि व्हिडिओच्या सुरुवातीला मी जो तुम्हाला प्रश्न विचारला होता की पोलिसांच्या कर्तव्यनिष्ठेची जागा जेव्हा मनी आणि मसल पॉवर असणारे गब्बर घेतात तेव्हा सामान्य जनतेला न्याय मिळत नाही, ही गोष्ट रिअल लाईफ मध्ये खरी आहे का, तसं रिअल लाईफ मध्ये होतं का आणि होत असेल तर का, हे तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा शिवाजीराजे भोसले या मूवीचा रिव्ह्यू देखील आपल्या चॅनेलवर तुम्हाला पाहायला भेटेल. पाहिला नसेल तर तो देखील पाहून घ्या. एका नवीन मूवीवर चर्चा करण्यासाठी आपण पुन्हा एकदा भेटू. तोपर्यंत मी सुदर्शन जाधव तुमची रजा घेतो. धन्यवाद.